कोणीही प्रामाणिक आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. भगवंत हे आध्यात्मिक गुरु आहेत आणि गुरु शिष्य परंपरेतील व्यक्ती हा भगवंताचा संदेश आपल्या शिष्याला यथार्थ रूपात प्रदान करू शकतो. मूर्ख, दांभिक लोकांप्रमाणे कोणतेही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही. श्रीमद भागवतात सांगतात की 6.3:19 धर्मम तु साक्षात भगवत परिणितम. धर्ममार्ग साक्षात भगवंताने सांगितलं आहे, म्हणून मानसिक तर्क किंवा सूक्ष्मवादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही. तसेच ज्ञान ग्रंथांच्या स्वतंत्र अध्ययनाने मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही. ज्ञान प्राप्ती करता मनुष्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे. अशा आध्यात्मिक गुरूचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे. आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे. बघा, आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे. जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते. नम्रता आणि सेवेशिवाय विद्वान आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारणे हे परिणामकारक ठरत नाहीत. मनुष्याने आध्यात्मिक गुरूच्या कसोटीस उतरले पाहिजे आणि जेव्हा ते शिष्याची प्रामाणिक इच्छा पाहतात तेव्हा आपोआपच त्याला वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात. या श्लोकामध्ये अंध अनुसरण आणि विवेकशून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषपद्ध ठरवले आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरूकडून केवळ श्रवण करावे असे नाही, तर त्याने नम्रता, सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरूकडून ज्ञानबोध करून घेतला पाहिजे. प्रामाणिक आध्यात्मिक गुरु स्वभाव शिष्याबद्दल अत्यंत दयाळू असतात. म्हणून शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो तेव्हा ज्ञान आणि प्रश्नाचे आदानप्रदानचा पूर्ण मेळ जमतो. तर ह्या श्लोकामध्ये गुरुचं म्हणजे जे ज्ञानाचं तत्व आहे, ह्या श्लोक जो आपण पाहिलेला आहे याच्यामध्ये भगवंत 3 गोष्टी सांगितलेल्या आहे. एक म्हणजे परिनिपात म्हणजे नमन केलं पाहिजे. दुसरं प्रश्न केला पाहिजे आणि तिसरं सेवा आहे. आता तुम्ही ठरवलं असाल हा विषय का घेतला. येत्या बुधवारी गुरुपौर्णिमा आहे आणि आपण सगळेजण गुरुपौर्णिमा साजरा करतो आणि शिष्याला उत्साह वर्षातून एकदाच येतो की ह्या गुरुपौर्णिमा त्या गुरुपौर्णिमेला एक गुलाबाचं फूल, हातभर रुमाल घेऊन येतात गुरु महाराज. आम्हाला माझ्याकडे बी एक बांधव येतो, तो ह्या त्या गुरुपौर्णिमाला दिसतो, बाकी दिवस दिसत नाही. म्हणे तुम्ही माझे गुरु आहेत. म्हणलं वारे वा, तू मला विचारत नाही, मी तुला विचारत नाही, असे शिष्य आहेत. तर नेमकं गुरुपौर्णिमा आज आपण 3 लेवलला गुरुपौर्णिमेचं पाहू. पहिलं तत्व आहे, पहिलं गुरुतत्व काय हे समजू आणि गुरुतत्व समजल्यानंतर त्या गुरुचं भगवंताशी काय संबंध आहे हे बघू. आणि तिसरं गुरुपौर्णिमाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे याचं आपण ह्या 3 टॉपिकमध्ये मधातला एक टॉपिक येत आहे, हे गुरुपौर्णिमा नेमकं काय आहे याच्याबद्दल आपण ह्या विषयावर आज बोलूया. तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये बघतो, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती करायचं असेल तर घरी पुस्तक आणून तुम्ही ती डिग्री नाही घेऊ शकत. म्हणजे तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला पुस्तकी नॉलेजबरोबर जे प्रॅक्टिकल आहे त्या एक तज्ज्ञ डॉक्टरच्या हाताखाली तुम्हाला इंजेक्शन कसे द्यायचे, सलाईन कशी द्यायची, ऑपरेशन कसं करायचं. तुम्ही म्हटले नाही मी पुस्तक वाचतो डॉक्टर होतो, पेशंट मरून जातील भाऊ. त्यापेक्षा तुला प्रॅक्टिस काय करावं लागेल, जा आणि ते जे जसं करतात तसं तुला त्या पेशंटशी कसं डील करायचे, वेगवेगळे प्रॉब्लेम्स आले कसं डील करायचे ते पाहून जेव्हा तू त्या तज्ज्ञ डॉक्टरच्या खाली मार्गदर्शन घेशील तेव्हा तू चांगलं ऑपरेशन किंवा चांगला डॉक्टर बनशील. इंजिनियर व्हायचं असेल तर तुम्हाला एखाद्या तज्ज्ञ इंजिनियरच्या हाताखाली शिक्षण घ्यायला, किंवा एखादा बिझनेसमॅन व्हायचं असेल तर बिझनेस, राजकारणी त्यांचे लीडर आयकॉन असतात वेगळे, किंवा सोशल वर्कमध्ये कोणी आयकॉन असतं. येऊन घरामध्ये एक्सपर्ट कुकिंग करणारे, जसं आमच्याकडे 1-2 ब्रह्मचारी एवढे एक्सपर्ट कुक आहेत, पण त्यांच्याकडे शिकण्यासाठी दुसरे जातात. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला काही जरी अर्जित करायचं असेल, भौतिक असो का आध्यात्मिक, हे तुम्हाला तुमच्या जीवनात गुरु लागतोच. गुरु बिना काही, लोक म्हणतात, एक संस्था आहे ते म्हणतात गुरु आणि भगवंताच्या आपला मधला दलाल आहे तो गुरु. काय दलाल आहे, कसं
आपण जेव्हा भक्ती करतो तर गुरुकडे जाते, गुरु काय करतात, त्यात अर्ध घेतात अर्ध भगवंताला देतात, म्हणजे ते कमिशन खातात. म्हणून गुरु ठेवायचं नाही. मी पहिल्यांदा ऐकलं, मला शॉक लागला आणि म्हटलं अरे भगवंताच्या तत्वाला तोडतायत कसे. तर स्वतः भगवंत त्यांना गुरु झालेले आहेत. कृष्णाचे गुरु कोण आहेत? वशिष्ठ मुनी. भगवान रामचंद्राचे गुरु कोण आहेत? वशिष्ठ मुनी. भगवान कृष्णाचे कोण आहेत? सांदीपनी मुनी. आणि यवन बलरामजीनं सुद्धा जे आदी गुरु आहेत, सगळ्यांचे गुरुचे गुरु कोण आहेत? ते सुद्धा सांदीपनीकडून घेतात. जेवढे जेवढे भगवंत आहेत त्याने स्वतः त्यांच्या जीवनामध्ये भगवंत असून सुद्धा ज्ञान घेत आहेत, गुरु त्यांच्या जीवनात आहेत. चैतन्य महाप्रभूंचे गुरु कोण? ईश्वरपुरी. प्रभुपादांचे गुरु कोण? भक्तिजन. तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य, राघव चैतन्य, केशव चैतन्य. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुशिवाय नॉलेज भेटत नाही. तसंच आपल्याला सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याला जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल किंवा भगवंताला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला तज्ज्ञ गुरुच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा तुम्ही प्रगती करतात तर तुम्हाला त्या हृदयामध्ये ज्ञान प्रकाशित होते. नाही तर तुम्ही वर्षानुवर्षे पुस्तकं वाचले बाबा, त्याच्यानंतर तुम्ही सत्संग अटेंड केला, पण तुमचा आणि भगवंताचा संबंध जोडायचा असेल ना तर गुरु तुम्हाला माध्यम लागतो. कारण का, जसं लग्नामध्ये नवरदेव मुला मुलीला काय करतात, लग्न जुळवायचं असेल ना तो मध्यस्थी असतो. तो नवरीचे दोष सांगत नाही, नवरदेवाचे दोष सांगत नाही, पण काय एक गोष्ट तो करतो लग्न जुळवताना, दोघांच्या दोषाकडे दुर्लक्ष करतो आणि दोघांचं लग्न लावून देतो. तसंच त्या प्रकारे गुरु काय करतात की आपल्या शिष्यामधले बरेच दोष जरी असेल ते दुर्लक्ष करतात, पण त्या शिष्याचं लग्न भगवंताशी लावून देण्याचं काम करतात. जसं ब्राह्मण असतो ना तर नवरीला नाही का ते रेशीम गाठ बांधून देतात, तसंच गुरु काय करतात, त्या शिष्यामध्ये जरी काही त्रुटी राहिली तरी ते शिष्याला स्वीकार करून भगवंताच्या सेवेत संलग्न करतात. हे गुरुचं काम आहे. म्हणून आता ही गुरु पौर्णिमा का साजरी केली जाते याचं कारण काय, तर गुरुपौर्णिमा हे वेदव्यासांचं जन्म प्रगटे दिवस आहे. आणि सगळ्या गुरूंचे गुरु ते गुरु असल्यामुळं त्यांचे प्रतिनिधित्व ह्या जगामध्ये जे जे कोणी करतं प्रतिनिधित्व, तर त्यांच्या प्रतिनिधित्वाचं पूजा करणं म्हणजे वेदव्यासांची पूजा करण्यासारखं आहे. म्हणून त्यासाठी आपण काय करतो, ही गुरुपौर्णिमा साजरी करतो. पण आता गुरुपौर्णिमा का बरं, तर आपला एक श्लोक आहे, आपण कोणत्याही प्रार्थना म्हणत असताना मंगलाचरणमध्ये ओम अज्ञान तिमिरांधस्य, मी ओम म्हणजे भगवान, अज्ञान अंधकारामध्ये, ओम अज्ञान तिमिरांधस्य अंधकारामध्ये, ज्ञानांजन शलाकया, ज्ञानाचं म्हणजे डोळ्याला जे अंजन घातले जाते, कोणतं शलाका? ज्ञानांजन, ज्ञानाचं काजळ घातले जाते. चक्षुरुतम मिलितम येन तस्मै श्री गुरुवेन, ते असं तुम्हाला ज्ञान देतात, चक्षु देतात. चक्षु कोणते? दोन चक्षु असतात, एक भौतिक दृष्टिकोनाचे चक्षु जे भौतिक संसाराला पाहतात, आणि एक दुसरे ज्ञानाचे शास्त्राचे चक्षु देतात जे भगवंताला पाहण्यासाठी कामाला येतात. म्हणून जेव्हा भगवंताला जरी अर्जुनाला जेव्हा भगवंताचं रूप पाहायचं होतं तर भगवंताला साध्या भौतिक डोळ्यांना नाही पाहू शकले. भगवंतांना त्यांना दिव्य चक्षु दिले तेव्हा भगवंताचं ईश्वरूप पाहता आलं त्यांना. तसंच आपल्या जीवनामध्ये पण अर्जुनाला ते का दिलं, तर अर्जुनानं पहिल्या ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, दुसऱ्या अध्यायाच्या आपलं कार्पण्य दोषो पहता सोवा पृच्छामी धर्म समूढ चेता, की माझा दोष काय, स्वभाव काय मला माहीत नाही, मी तुम्हाला पूर्ण शरणागत होतोय. म्हणजे गुरुकडे जेव्हा आलात ना तुम्ही पूर्ण शरणागत झाले पाहिजे. किंतु परंतु राहिलं की गडबड गोंधळ राहील. जसं एका स्कूलमध्ये विद्यालयामध्ये तबले शिकायला 2 जण गेले, हार्मोनियम शिकायला गेलो. गेल्यानंतर शिक्षकानं मला विचारलं, बाबा तुला काही येतं का? तो पहिला जो विद्यार्थी म्हटला मला सगळं येते. म्हणजे तुला 2,000 रुपये फी. अच्छा. आणि दुसऱ्याला विचारलं तुला काय? म्हणलं महाराज काहीच येत नाही मला. तुला 500 रुपये फी. त्याने विचारलं का हो महाराज तुम्ही असं काय? मला सगळं येत असून 2,000 रुपये आणि याला काही येत नसून तुम्ही 500 रुपये असं का? ते म्हणले राजा तुझ्या डोक्यातलं पहिलं काढण्यासाठी मला जेवढी एनर्जी लागणार त्यासाठी मी तुला 2,000 रुपये घेतो. याची जी पाटी आहे ना कोरी आहे त्याच्यावर मला टाकायला सोपं जाईल. तसंच आपण अध्यात्मामध्ये, आता काल मी जेव्हा गेलो प्रभूजींसोबत ते उदाहरण माझ्या डोक्यात लक्षात आलं, अरे
त्यानं मग पहिल्यांदा म्हटलं, सर मी कोरा पाटीचा आहे. म्हणजे तुम्हाला जसं लिहिता येईल तसं लिहा. मग तिथं जाऊन आपण शहाणपण शिकवलं, मला येत आहे, मग तुला येतं ते कशाला आलं भाऊ. तर तिथं गेल्यानंतर त्याला शरणागत झाल्याशिवाय ज्ञान नाही भेटत बाबा. म्हणजे तुम्ही ज्या फील्डमध्ये असाल तिथे एक्सपर्ट असाल, पण त्या फील्डमध्ये तो व्यक्ती मास्टर आहे. मग तिथे तो मास्टर असल्यानंतर आपल्याला जर प्राप्त करायचं असेल तर पूर्ण समर्पण लागते. तसंच आपण अध्यात्मामध्ये आपले विचार घेऊन जेव्हा इथं येतो आणि आपण जेव्हा तिकडम लावतो, तर ज्ञान कधीच होत नाही. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा की जे ज्ञानांजन चक्षुरुमिले तर ज्ञान प्रदान करतात. आणि मग तस्मै श्री गुरुवे नमः ओम अज्ञानतिमिरन्यस्य ज्ञानांजनशलाकाय चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरुवे नमः अशा मी गुरुला काय करतो, नमस्कार करतो. म्हणून बऱ्याच वेळी लोक फेमस श्लोक म्हणतात, हे स्कंद पुराणातलं गुरुगीता नावाचं एक अध्याय आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना हा श्लोक पाठ असेल. म्हणा मग, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ह्या श्लोकाचा अर्थ काय माहिती आहे? गुरुर ब्रह्म म्हणजे गुरु कोण येतं? ब्रह्म येतं. गुरुर पुढे काय? गुरुर विष्णू. गुरु कोण येतं? विष्णू आहेत. गुरुर्देव महेश्वर आणि साक्षात गुरु साक्षात परब्रह्म म्हणजे कोण आहे? भगवंत आहेत. तस्मै श्री गुरु अशा मी गुरुला काय करतो म्हणजे गुरु कोण आहेत? भगवंत आहेत. नाही, ह्या श्लोकाचा अर्थ असा नाही. आचार्यांची जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मी वाचलं ना, तर हे 3 देवताचं नाव का घेतलं ह्या श्लोकामध्ये गुरुगीतामध्ये? तर गुरुचं रोल, गुरुर ब्रह्म म्हणजे काय? गुरु ब्रह्माजीचा रोल काय? क्रिएशन करणं. क्रिएशन करणं. तसं गुरु काय करतात? तुमच्या हृदयामध्ये भक्तीला जागृत करायचं काम करतात. म्हणजे ब्रह्माजी काय करतात? क्रिएट करतात. तसं तुमच्या गुरु तुमच्या हृदयात काय करतात? भक्ती भगवंताबद्दल क्रिएट करतात. प्रवचन देऊन, तुम्हाला प्रेरणा देऊन, भक्तीला लावून नाही काय करतात. दुसरी रोल कोणाचा आहे? गुरुर्देव आपले विष्णू. विष्णू काय करतात? पालन करतात. तसं गुरु काय करतो? तुम्हाला रेग्युलर नित्य नियमानं नाही का, तुम्हाला श्रवणाच्या माध्यमातून तुमचं भक्तीचं मेंटेनन्स करतात. काय करतात? भक्तीचं मेंटेनन्स करतात. आणि तिसरं कोण आहे? गुरुर्देव महेश्वर. महेश्वरांचं काम काय? महादेवाचं डिस्ट्रॉय करणं. तसं गुरु काय करतात? तुमच्या हृदयामधले जे अनर्थ आहेत त्याला डिस्ट्रॉय करायचं काम करतात. म्हणून हे तिन्ही देवताचं नाव म्हणजे गुरु तुमच्या हृदयात भक्ती जागृत करतो, तुमच्या भक्तीचं पालन करतो. आणि ज्या गोष्टी अनर्थ आहेत, ज्याचा अर्थ नसलेला, अशा गोष्टीचा त्या नाश करून काय करतात? गुरु साक्षात परब्रह्म ते परब्रह्माकडे घेऊन जातात. जेव्हा ह्या 3 गोष्टीमधून तुम्ही जेव्हा जातात ना, तुम्ही कधी मी कारखान्यात गेलो होतो एक आहे, तिथे कन्व्हेयर बेल्ट असतो. त्या कन्व्हेयर बेल्टमध्ये टाकलं ना, ऊस टाकताना तिथून साखर बाहेर निघते. पण ते जाताना किती प्रोसिजर आहे. तसंच गुरु फॅक्टरी काय आहे? पहिले तुम्हाला एंटर करून ती आणि बाहेर निघताना असं क्वालिटी प्रोडक्ट निघतं आहे आणि ते प्रोडक्ट तयार झालं की डायरेक्ट मार्केटमध्ये एकदम पॅकिंग करून येत आहे. तसंच गुरु काय करतं? तुम्हाला नित्य तुमच्या जीवनात हे सत्संग कार्यक्रम करणं काय? तुमच्या हृदयात भक्ती जागृत करणं. पण तुम्ही नित्य नियमाने येतात, मी प्रवचन करतो किंवा आणखीन कोण येत आहे, तुमची भक्ती मेंटेन करतात. आणि कधी कधी कडक प्रवचन होतं. याचा अर्थ काय? गुरु तुमचे नाही का हृदयातले जे ढेकळं आहेत ना, माहिती आहे, ढेकळाचं तोडायचं. तुम्हाला वाटतं कधी कधी प्रवचन छान झाले, पण आज प्रभूजीले कडक बोलले. भाऊ कडक नाही बोललो, ते हृदयातले जे दगड आहेत ना ते फोडायचं काम मी नाही, गुरु करतात. मी तुमच्यासारखाच आहे, काळजी करू नका. आमचे बी अनर्थ आहेत. आता येताच अनर्थाची चर्चा चालू होत होती. तर सांगायचा मुद्दा काय? साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी अशा गुरुला काय करतो? नमन करतो. म्हणून जेव्हा आपण हे श्लोक म्हणतो ना, या श्लोकाचा मथित अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. सगळ्याला पाठांतर आहे, पण का म्हणतात काय? कुठं गेलं की लगेच हातच जोडतात. तर मुद्दा असा आहे की जेव्हा आपण ह्या श्लोका आणि म्हणून याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हे ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. बरं, आता गुरुकडे गेल्यानंतर काय केलं पाहिजे? 3 गोष्टी. आता तुम्ही गुरुला सगळं मानलं, या 3 हा श्लोक तुम्ही म्हटले सगळे. मग अशा गुरुकडे गेल्यानंतर काय केलं पाहिजे? तर 3 गोष्टी केल्या पाहिजे. तद्विती प्रणिपातन. पहिले त्याला काय केलं पाहिजे? नमस्कार केला पाहिजे. प्रणिपात म्हणजे काय? मी तुम्हाला मन वाचा काया डेडिकेट करू. आजकाल लोक फिजिकली डेडिकेट होतात, बाकी कोणती गोष्टी डेडिकेट. आणि बऱ्याच 80% अनुभव आहे आमच्या मंदिरामध्ये. आईबाप कधीच नमस्कार करत नाही. पोराला म्हणतात पर पूजेचा दंडवत.
पाया पड प्रभूजींच्या, दंडवत नमस्कार कर. अरे तू वाक ना, तर पोरं वागतील. आता लोक का वाकू शकत नाहीत? एक तर त्यांच्या कमरामध्ये रॉड असेल त्याच्यामुळे वागता येत नाही, किंवा दुसरी गोष्ट अहंकार एवढा असेल की वाकू शकत नाही. या दोन्हीपैकी एकच गोष्ट असते. आपण म्हणायचं हो बाबा कदाचित रॉड असेल बिचाऱ्याचा, काय वागता येत नाही. नाही हां पॉझिटिव्ह बघा. तर महत्त्वाचा मुद्दा काय? तद्विती, त्याला नमन कर. नमन याचा अर्थ त्याला मान नाही. त्या आपण लात मारली ना, कोण लागली तर आपण पाया का पडतो माहिती आहे का? त्या व्यक्तीच्या पाया पडत नाही, त्याच्या हृदयामध्ये जो परमात्मा असतो ना, त्याच्याप्रती अपराध होणे म्हणून पाया पडतो. आपल्याला माहीत नाही. मी पहिल्यांदा वाचलं ना, म्हणलं बापरे, आतापर्यंत आपण नुसतं लात, दगडाला बी लात लागली तर पाया पडतो. याचा अर्थ काय? भगवंत सगळ्या ठिकाणी. आणि त्या म्हणलं यार हे लोक लात लागल्यानंतर पाया पडतात, पण जिवंत पण लय बोलतात राव. ह्या गोष्टीचा पण विचार केला. तर हे मुद्दा असा आहे की आपण काय केलं, तद्विती पात परिप्रश्न प्रश्न केला पाहिजे. काय प्रश्न केले पाहिजे? असे फालतू प्रश्न नाही विचारला पाहिजे की महाराज माझं पोटच सापवणं, आता मी काय करू? हां हां की मला भूकच लागत नाही, झोपच लागत नाही, माझ्या जीवनात हे भाऊ आम्ही मंदिरात त्यासाठी ना, मंदिरात येऊन ना जिज्ञासा केली पाहिजे. ब्रह्म जिज्ञासा, मी कोण आहे, माझा भगवंताशी काय संबंध, मी काय केलं पाहिजे, भगवंताला कसं प्राप्त केलं, आध्यात्मिक प्रश्न विचारले पाहिजे गुरुला. आणि सेवाया, सेवा म्हणजे खीर नव्हे, सेवाया म्हणजे त्यांची सेवा केली पाहिजे. जेवढं तुम्ही तुच्छ सेवा करतात तेवढं तुम्हाला तो आनंद प्राप्त. म्हणून शिक्षाष्टप्रला एकदा विचारलं, तुम्हाला तुमच्या जीवनात काय मिस करतात? ते म्हणा मी राधा गोपीनाथमध्ये मी जॉईन केलं तर मी राधा गोपीनाथचे भांडे घासायचो ना, तर सगळ्यात जास्त आनंद होतो, कोणाला डोक्याचं टेन्शन नव्हतं. म्हणजे भगवंत तुम्हीच राहतात. तर जेवढं तुम्ही मंदिरात भांडे घासता तेवढं तुमचं हृदय स्वच्छ होतं. प्रवचन देऊन अहंकार वाढतो. तुम्ही म्हणता प्रभूजी माताजी काय प्रवचन केलं, आपल्याला बी हवेत राहतात. पण भांडे घासणं म्हणजे काय? स्वतःचं हृदय घासण्यासारखं. जेवढं तुम्ही मागे राहून सेवा केली पाहिजे. आणि सेवा कोणासाठी केली पाहिजे? तो अथॉरिटी सांगतो म्हणून नाही केली पाहिजे. दोन व्यक्तीसाठी सेवा केली पाहिजे. एक तर जे कृष्ण आहे ना, त्यांच्या नजरेत येण्यासाठी, आणि गुरु जेव्हा बघतील माझा शिष्य प्रामाणिक सेवा करतो. एकदा मदन मोहन मालवीया ते भक्तिसेन ठाकूर महाराजांना भेटायला आले होते आणि म्हणले महाराज मला तुम्हाला 3 प्रश्न विचारायचे. ते म्हणले मी तुला उत्तर देतो. हां त्यावेळेस ते यंगेस्ट लेवलला आणि मोठे होते, फेमस व्यक्तिमत्व. ते म्हटले माझा शिष्य आहे ना ब्रह्मचारी, त्याला थोडं भांडे घासायला मदत कर भगवंताची. ते गेले. आता मदन मोहन मालवीय कोणी साधारण व्यक्ती नव्हते. त्या टायमाला जे गीता प्रेस चालू केलं आहे किंवा कृष्ण जन्मभूमी मंदिर बघतात ते त्यांच्यामुळे चालू झालं. ते गेले, भांडे घासले त्या ब्रह्मचार्यासोबत. ब्रह्मचार्याला बी आनंद झाला की कोण नसतं बाबा, आला भेटला चल कर. आणि सगळे भांडे झाल्यानंतर ते म्हटले ब्रह्मचार्याला काही प्रश्न आहे? म्हणजे अजिबात नाही काही प्रश्न. मग भक्त ते जात असताना प्रसाद दिला. म्हणले काही हां तुमचे काही प्रश्न नाही? म्हणले महाराज मी सेवा केल्यानंतर माझ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटले. म्हणजे जसं जसं तुम्ही सेवा करतात ना, गुरु तुमच्या हृदयामध्ये ज्ञान, दिव्य ज्ञान हृदय प्रकाशितो, हे एक फेमस श्लोक आहे. काय? दिव्य ज्ञान हृदय. तुम्ही म्हणून गौरांग प्रभू आज ते 100 लोकांच्या फेमस याच्यामध्ये आले ते. तर गौरांग प्रभूला एकदा विचारलं तुमच्या सक्सेसचं कारण काय? गौरांग प्रभू सांगले 2च व्यक्ती, 2च गोष्टी. सिन्सिअरली मी जप करतो आणि वैष्णवांची सेवा करतो. त्या वैष्णवांचे आशीर्वाद आणि गुरुची कृपेमुळं मी माझ्या जीवनात भक्तीमध्ये स्टेबल आहे. जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं म्हणलं बापरे, आपण मार्केटमध्ये भाज्या उचललेलं भाऱ्या. हां लोक म्हणतात काय महाराज आहे. एक जण मला भागवत कथा झाली, म्हणजे महाराज तुम्ही तर भागवत कथा केली, मग मग इथं भाज्या काय उचलतात? म्हणलं हे बी काम करावं लागतं आम्हाला. हां भागवत कथा त्यांच्यासाठी होती, सेवा माझ्यासाठी. इथे लोक, आता एक जण मला धावून आला होता, मी ते दूध वापळा विचारतात, थोडा वेगळाच होता. म्हणजे लोक धावून येतात, ते पुन्हा बेवडे असतात दारुडे ते बी. तर मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही प्रामाणिक सेवा करता, म्हणून मी ग्रुपला नेहमी सांगत असतो, पुढे येऊन कधीच सेवा करू नका, लोकांच्या नजरेत येतात. पण मागे जाऊन बॅकअप सेवा करतात ना, तेव्हा कृष्णाच्या आणि गुरुच्या सेवेत येतात आणि अहंकार वाढणार नाही. कारण मी पाहिलं आहे एवढ्या 2006 पासून तो 2025 आहे, म्हणजे नाही मग 17-18 वर्षाचा, याच्यामध्ये जे बिगेस्ट लोक होते ते गायब झालेले आहेत. पण जे मागं राहिले, फोकसमध्ये नसलेले लोक, ते आज बी टिकून आहेत.
म्हणून गुरुकडे जाताना आपण सेवा केली पाहिजे, प्रश्न विचारले पाहिजे, प्रामाणिक प्रश्न विचारले पाहिजे, की ज्यामुळं तुमची आध्यात्मिक उन्नती होऊ शकेल. आणि जेव्हा हे तुम्हाला ज्ञान भेटेल तेव्हा आपल्याला ते होईल. आता आता हे हे ज्ञान कसं भेटेल? तर आज वेदव्यासांचा जन्म आहे आणि गुरुपौर्णिमा आहे, तर त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणूया आणि शेवटी गुरुपौर्णिमाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये याच्याबद्दल चर्चा. तर वेदव्यासांचा जन्म असा आहे की जे पराशर मुनी होते ते एकदा भ्रमण करीत असताना गंगेच्या यमुनेच्या काठी आले होते. तिथे सत्यनाथ मत्स्यगंधा नावाची एक स्त्री होती, अतिशय सुंदरी होती, लावण्य होती. तिला बी एक राजकन्या असल्यामुळं ती एका राजाची ती पडले आणि म्हणून तिच्या अंगाचा नाही का माशासारखा वास यायचा. मत्स्यगंधा नाव होतं तिचं. म्हणून बापाने त्याग केला, म्हणून ह्या कोळ्यानं तिचं काय केलं, संगोपन केलं. तिचा जन्म जे झाला होता आणि मग ह्या कोळा करीत असताना तिच्या अंगातून घाण वास यायचा. पण वडिलांची जी ड्युटी असायची की यमुनातून त्या काठाला घेऊन जायचं आणि तिथून लोकांना घेऊन यायचं आणि तिथून सोडायचं असं कर. पण काही काळानंतर त्यांचे वडील जर्जर अवस्थेमध्ये झाले आणि म्हणून म्हणे मत्स्यगंधा हे काय करू लागली, रोज ये आण जाण करीत असते. पण एक दिवस पराशर मुनी त्या रस्त्याने आले. त्यावेळेस पराशर मुनीने ग्रह नक्षत्र तारे यांचा नाही का जे संयोग पाहिला आणि त्यांना असं वाटलं की ह्या काळामध्ये एखाद्या पुत्राला जन्म देणं ते म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार घेण्यासारखं आहे. भगवान विष्णू अवतार घेतात. म्हणून त्यांनी पराशर मुनी जे महान विष्णू पुराण लिहिलं आहे किंवा विष्णू स्मृती लिहिली, असं ते मत्स्यगंधाकडे गेले आणि म्हटलं की हा योग्य काळ आहे की मला तुला पुत्र संतान उत्पन्न करायचं. आता पहिली गोष्ट ध्यानात ठेवा की पराशर मुनी ह्या जगातले लष्टी किंवा कामी नव्हते. ते जे ह्या जगामध्ये काम वासनाने पार गेलेले आहेत तर तसे नव्हते. ते एक दैव योगासाठी आणि एवढं इंद्रिय निग्रह होतं त्या गोष्टीसाठी त्यांनी पण मत्स्यगंधा म्हटली की बिना विवाहाचं पुत्र उत्पन्न करणं म्हणजे समाजासाठी आणि तुमच्यासाठी घातक आहे. तर त्यावेळेस मला याच्यातून काय होणार, ते म्हणले की तुझी काय इच्छा असेल ते माग. तर 3 वरदान मागते मत्स्यगंधा. पहिलं वरदान मागते की जरी मी तुमच्याशी संगम केला तरी मी माझं कौमार का नष्ट होणार नाही, याचं मला तुम्ही आश्वासन द्या. दुसरी गोष्ट की जो माझ्या अंगातून घाण वास येतो तो नष्ट होईल, याला मला सुगंधी भेटेल. आणि तिसरी गोष्ट की जे माझं पातिव्रत आहे पुढच्या वेळेस याला कोणताही बाधा नसला पाहिजे. अशा 3 वरदानाचं त्यांनी मागणी केली. त्यावेळेस पराशर मुनी म्हणले हरकत नाही, मी तुला वरदान दिल्यानंतर त्यावेळेस सहयोग करायच्या वेळेस ते म्हटलं नाही, आता आजूबाजूला भरपूर लोक बघतायत असं नाही ना. म्हणून त्यावेळेस गोरज मुहूर्तावर गोरज मुहूर्त म्हणजे 3 संध्याला. आता गोरज मुहूर्त आज लोक राहतात बाजूला राहते 10-11 वाजता लग्न करतात. आजच एक व्हिडिओ पाहिला, ते असं नवरदेव नवरी असे वरती जात होते आणि बाजूला लोकांनी अशा त्याला पेटवलं, लोक डान्स करतायत, असं करतात भरपूर. अचानक तुटलं नवरदेव नवरी खाली. हा, जीवनभर आठवण राहिली यांची लग्नाची. म्हणजे विचित्रपणा. आणि लग्नाचा मुहूर्त गेला, बँड वाजला त्यांचा. तसं नाही, पण पराशर मुनीने विवाह केला आणि गोरज मुहूर्तामध्ये, म्हणून त्यावेळेस ते गोरज मुहूर्ताची पद्धत. आणि त्यावेळेस अंधकार करून विवाह केल्यानंतर संगम झाला त्यांचा. आणि संगम झाल्यानंतर लगेच तिच्या शरीरामध्ये काय झालं, बदल झाला. मत्स्यगंध वास गेला, त्याचं हे राहिलं. आणि त्यावेळेस पराशर मुनी निघून गेले, पुन्हा थांबले नाही. परत जो भोगी माणूस असतो ना, ज्याला लस्ट असते, ते रिपिटेशन करत राहतो चिंगमसारखं. पण पराशर मुनी तसं नाही, निघून गेल्यानंतर त्या दीपावर जन्म झाला. त्या सत्यवतीनं ज्या बाळाला जन्म दिला म्हणून त्यांचं नाव द्वैपायन व्यास नावानं पडलं. दुसरं, त्यांचा जो श्यामवर्ण होता यांचा वेदव्यासांचा, निळवर्णाचे होते म्हणून त्यांचं नाव पडलं कृष्ण द्वैपायन व्यास. म्हणजे कृष्णासारखं वर्ण. कृष्ण आकाशाला पण म्हटलं जातं. पहिले टी व्ही असायची कृष्ण धवल म्हणून, बघितलं का, कृष्ण धवल टी व्ही असायची. म्हणजे आकाशाला पण म्हणतात. कृष्ण द्वैपायन व्यास असं नाव पडलंय. आणि पुन्हा वेदव्यास पडलं. वेदव्यास म्हणजे काय, सामवेदांचा जो व्यास आहे त्याला विस्तार केला म्हणून व्यास नाव पडलं. आणि आणखीन एक नाव पडलं, सत्यवती नंदन पडलं. पुरशर अनुज, पराशर पुत्र, अशा विविध नावानं पराशर मुनींचं नामकरण केलं. आणि मत्स्यगंधा बाळाला जन्मानंतर वेदव्यास जास्त काळ म्हणजे जेव्हा तुला गरज राहील त्यावेळेस मी येईल. आणि मग वेदव्यासांचा जन्म झाल्यानंतर ते आईजवळ
अजिबात थांबले नाही, लगेच बाहेर पडले. हे भौतिक जगातलं बालक असलं, आता मी माझं बघतो, भावाचा पोरग आहे, 5च महिने झाले आता लुडबुड करा, म्हणजे आजच आई काल परवा दिवशी म्हटली त्यानं उलटी मारली, लोकांना आनंद झाला, उड्या मारल्या घरच्यांना. आणि मी म्हटलं पराशर मुनी वेदव्यास हे जन्माले की लगेच बाहेर पडायचे. म्हणजे माणसाचा जन्म आणि जे दिव्य पुरुष आहे त्यांच्या जन्मामध्ये खूप डिफरन्सेस आहे. तर असे पडल्यानंतर जेव्हा वेदव्यास सत्यवतीला गरज पडली तेव्हा पुन्हा आले आणि विचित्रवीर्य चित्रगंध यांच्या ज्या 3 पत्न्या होत्या, अंबा, अंबिका, अंबालिका, यांच्याकडून त्यांनी पुत्र संतान केले. विदुर आपलं, त्याच्यानंतर धृतराष्ट्र आणि त्याच्यानंतर पांडू महाराज, या तिघांचा जन्म दिला. तर अशा वेदव्यासांचा जन्म झाल्यामुळं त्यांच्या जन्माच्या निमित्ताने ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आणि असं वेदव्यासांचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान काय, की त्यांनी पाहिलं कलियुगासाठी जन्म झाल्यानंतर कलियुगात लोकांसाठी भगवंताचा तो कोणता अवतार माहिती आहे? साहित्यिक अवतार आहे, ते कोणता साधारण अवतार नाही. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वेदव्यासांचा जन्म ब्राह्मणांच्या घरी नाही झाला. तो आई कोण होती? कोळीण होती, मत्स्यगंधा, आणि वडील कोण होते? ब्राह्मण. म्हणजे वर्ण सिस्टमाच्यातून सगळं कॉन्ट्रोवर्सी आजकाल जी चालू आहे ना, कथा कोणी वाचावून कोथी नाही, त्याच्यावर लय चालू आहे सध्या, त्याच्यात नाही पडायचं आपलं, मुद्द्यावर येऊ. तर वेदव्यासाने काय केलं, कलियुगातल्या लोकांसाठी 4 वेद लिहिले. किती? 4 वेद, 18 पुराण लिहिले, 108 उपनिषद लिहिले, त्यानं उपवेद लिहिलं. लिहिल्यानंतर पाहिलं की कलियुगासाठी एवढं कोणाला काही कळणार नाही, म्हणून त्यांसाठी 4 गोष्टी लिहिल्या. आपलं त्यांसाठी धर्म, अर्थ, काम, मोक्षासाठी महाभारताची रचना केली. एवढं लिखाण केल्यानंतर वेदव्यासांना मनामध्ये कुठंतरी खिन्नता वाटत होती. कोण्या गोष्टीच खिन्नता वाटत होती माहिती आहे? की अरे मी कुठंतरी एवढं लिखाण करून माझ्या मनामध्ये कुठंतरी कमतरता आहे, ती कमतरता कशी निघून जाणार. आणि म्हणून खिन्न अवस्थेत भद्रिका आश्रममध्ये सरस्वतीच्या ताटावर बसले आणि चिंतन करू लागले. चिंतन करीत असताना त्यावेळेस त्यांचे गुरु आले. तर इथं आचार्य सांगतात, जेव्हा प्रामाणिक तुम्ही जर भगवंताच्या शोधात आणि प्रामाणिक जिज्ञासा करीत असाल तर भगवंत तुमच्या जीवनात गुरु पाठवतात, नाही तर तोपर्यंत पाठवत नाही. जेव्हा ध्रुवाला गरज होती तेव्हा भगवंताने नारद मुनीला पाठवलं. तर शिष्याची जेवढी तळमळ असेल तर गुरु भगवंत काय करतात, गुरुला तुमच्या जीवनात पाठवतात. गुरुमुळं भगवंतामुळं गुरु भेटतात आणि गुरुमुळं भगवंत भेटतात. लक्षात आलं का? ध्रुव महाराज तावात निघाले कुठं? तपाशाला. पण भगवंत म्हटले हा जाईन तावात, पण याला प्रॉपर गायडन्स नसणार आहे, म्हणून दैव योगाने काय केलं, नारद मुनी. दुसरं उदाहरण घ्या परीक्षित महाराजांचं. परीक्षित महाराज एकदम कोणत्या अवस्थेमध्ये? आता गंगाच्या काठी मला शरीर सोडायचंय, ऋषीमुनीला प्रश्न विचार होते. दैवयोगाने भगवंतानं प्रेरणा कोणाला दिली? सुखदेव गोस्वामीला. आणि परीक्षित महाराजांचं वय किती होतं? भरपूर होतं. आणि सुखदेव गोस्वामींचं वय किती होतं? 16 वर्षे. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात प्रामाणिक राहाल, तुम्हाला भगवंत पाहिजे, भगवंत तुमच्या जीवनात, जसं ध्रुवाच्या जीवनात, परीक्षितच्या महाराजांच्या जीवनामध्ये, किंवा आता वेदव्यासांच्या जीवनात गुरुला पाठवलं, आणि गुरु येऊन तुम्हाला काय करतात? एकदम गायडन्स करतात. तुमच्या लक्षात येतं मी काय म्हणतो? आणि मग त्यावेळेस परशु आले, त्यांचा आधी स्वागत सत्कार केलं. सत्कार केल्यानंतर विचारलं, प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? की मी एवढं लिखाण केलं तरी माझ्या मनामध्ये ती कमतरता जाणवते, याचं कारण काय? प्रश्न असा विचारल्यानंतर नारद मुनी सांगतात की तुम्ही सगळं लिखाण केलं, कर्मकांडाचं लिहिलं, त्याच्यामध्ये 99% इंद्रिय भोगाचंच लिहिलं लोकांच्या. ऑलरेडी लोक इंद्रिय भोगामध्ये एवढे तल्लीन आहेत आणि त्यांना आणखीन तुम्ही लायसन देतायत, तर तुमच्या जीवनात तुम्हाला संतुष्टी भेटणार नाही, आणि जे त्यांना फॉलो करणार आहेत त्यांना पण भेटणार नाही. तुम्हाला तुमच्या जीवनात संतुष्टी पाहिजे असेल तर तुम्हाला भगवंताचे नाम, रूप, गुण, लीलाबद्दल बखान करावं लागेल. आणि एवढं सांगितलं. आणि ह्या प्रेरणेनं नका वेदव्यासाने भगवंताचं दिव्य ग्रंथ श्रीमद भागवताची रचना केली. 335 अध्याय, 12 स्कंद आणि 18,000 श्लोकांची रचना केली. तर इथे एक शिक्षा आपल्या जीवनामध्ये. वेदव्यासाने एवढे ग्रंथ लिहिलेत, 4 वेद, 18 पुराण, 108 उपनिषद, उपवेद, सगळे लिखाण केल्यानंतर त्यांचे ग्रंथ त्यांना संतुष्टी देऊ शकत नाही. आपण त्यांचे ग्रंथ वाचत नाही. ज्या तथाकथित ह्या जगामध्ये लोकांनी चरित्र निर्माण केलेले आहेत हाताने,
100-150 वर्षाचे पारायण करतात ना, पारायण रटतात, चक्री पारायण, हे पारायण, ते पारायण, तर तुमच्या जीवनात तुम्हाला संतुष्टी भेटेल का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ते ग्रंथ वाचून तुम्हाला भगवंत भेटतील का? आणि तिसरी गोष्ट, तुम्ही योग्य दिशेने चाललीत का? विचार करा, वेदव्यासाने वेद लिहून, पुराण लिहून, उपनिषद लिहून त्यांना अतृप्ती होते. जे तथाकथित माणसाने निर्माण केलेले ग्रंथ वाचून तुम्हाला कस काय तृप्ती भेटल? याच्यावर तुम्ही कुठंतरी चिंतन मनन केलं पाहिजे. मी जेव्हा पहिल्यांदा वाचलं म्हणलं खरं यार. मग परिपूर्णता कसं? एखाद्या जेवणामध्ये तुमचं जेवण खूप चांगलं आहे, पण त्या जेवणामध्ये मीठ नसेल ना, तुम्हाला नाही का ते कोणत्याही पदार्थाचं मीठ जेव्हा तुम्ही घालता ना, तेव्हा तुमच्या जेवणामध्ये स्वाद वाढते. तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्ही भरपूर काही वाचता, पण जे मीठ आहे, साखर आहे, ती भागवत आहे, भगवद्गीता आहे, जेव्हा तुम्ही त्याला ॲड करता तर तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये गोडवा निर्माण होईल. नाही तर त्या खीरमध्ये नाही का फिकटच लागेल. आणि त्यासाठी वेदव्यासाने हे लिखाण केल्यानंतर दिलं, आणि दिल्यानंतर त्या ग्रंथांमध्ये मेन केंद्रबिंदू काय? भागवताची पहिली लाईन आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. की हा श्लोकावर श्रीधर स्वामी म्हणतात की क्लिअर करतात हे ग्रंथ कोणाला डेडिकेट होत आहे. मी भगवते वासुदेवाला डेडिकेट करतो आणि यांचं सगळं चरित्र नाही का याच्यामध्ये बखाण करतो. भागवतामध्ये धर्म नाही, अर्थ का नाही, काम नाही, मोक्ष नाही, एकच आहे पंचम पुरुषा प्रेमम पुमार्था. भगवंताच्या प्रती कसं प्रेम केलं पाहिजे म्हणून वासुदेव शब्द का उच्चारलेला आहे. श्रीधर स्वामी म्हणतात की ते वसुदेवाशी संबंधित जोडल्यानंतर जे वसुदेवाचे पुत्र आहेत, संबंध जोडल्याबरोबर काय केलं म्हणून. आणि मग तो पहिला श्लोक म्हणतात, आणि पहिले 3 श्लोक काय वेदाचा सार दिलेला आहे. स्वराट आहे, तेजोवारूपा, सत्यम परम धीमही. आणि त्या भगवंताला सत्यम परम सत्य कोण आहे? तो ओम नमो भगवती वाच. म्हणून जेव्हा तुम्ही भागवत वाचता आणि तुमची मती भ्रष्ट होत असेल तर स्टार्टिंगच्या याचं की बाबा माझं मन असं का करतंय, तर पहिला शब्द कोणता उच्चारला? ओम नमो. भाऊ कनेक्ट कुठं करायचं? तुम्ही बॅटरी जेव्हा साईडला जात असेल तिथं कनेक्ट करायची, म्हणजे तुम्ही डायव्हर्शन होणार नाही. आणि हे जेव्हा दिलं तेव्हा, आणि मग त्या ओम नमो भगवते वासुदेव म्हणजे काय? तुम्ही गीता उघडा, गीतामध्ये कृष्णाचं नाव नाही. अर्जुन म्हणाल अर्जुन वाच, संजय वाच, धृतराष्ट्र वाच. कृष्णानं म्हटल्यानंतर कृष्ण वाच म्हणायला पाहिजे ना, कायलं? म्हणजे तिथं काय केलं? वेदव्यासाने भगवंताला स्थापन केलं, आणि भागवताच्या पहिल्या लाईनमध्ये कोणाला स्थापन केलं? भगवंताला स्थापित केलं. म्हणून सगळ्यांचे गुरु कोण आहे? ते ने ब्रह्महृदय आदि कवय. ते गुरु म्हणजे कृष्ण वंदे जगत गुरु. सगळ्या बापांचे बाप, सगळ्या गुरूंचे गुरु भगवान कृष्ण गुरु. आणि त्या गुरुनं जे ज्ञान आपल्याला दिले त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी. आता तुमच्याकडे समजा एखाद्या IPS अधिकाऱ्याकडे जायचं असेल, ती डिग्री घ्यायचं, तर त्यांचा सिलेबस पास केला तर तुम्ही त्यांच्याकडे जाताना, मी 12वी पास होईन म्हणून मला IAS अधिकारी व्हायचं, ते म्हणून होय बाजूला होतो पहिलं साईडला नाही. IAS व्हायचं असेल तर तो सिलेबस पास केला तर तुम्हाला तो भेटेल, किंवा आणखीन वेगवेगळे सिलेबस. MBA केलं तर MBAच्या तुम्ही सिलेबस. तसं तुम्ही कोणतेही पुस्तक वाचून भगवंत कसे भेटतील? तुम्हाला भगवंताकडे जायचं असेल तर त्याने जो सिलेबस दिलेला आहे, जो मार्ग दिलेला आहे, त्याने जे ग्रंथ दिले ते जेव्हा तुम्ही फॉलो करताना तरच तुम्हाला तिथं जाताना. तुम्ही हे ते मी म्हणे नाही प्रभूजी मी हे पण वाचतो, ते पण वाचतो, हे पण मंत्र करतो, तो पण नाही. भाऊ त्याच्याकडे जायचं असेल तर तुला हे मार्गाने जावं लागेल, आणि त्यांच्याकडे जायचं असेल तर तुला त्या मार्गाने जावं लागेल. असं ते सगळ्या श्लोकानं आकेसतो पतितम तोयम सागरम गच्छन्ति हा श्लोक आहे. सर्व नमस्कार देव नमस्कारम. मग काय श्लोक आहे तो? आकाशतो पतितम तोयम येत गच्छन्ति सागर सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छति. आता मला सांगा, सगळ्याला नमस्कार केला तर कृष्णाकडे जातो, मग डायरेक्ट कृष्णाचा नमस्कार करायला हरकत काय? तुम्हाला मुंबईला जायचं आहे तर मग मनमाडून इकडं लासलगाव, इकडं नंदुरबारला जाण्याची काय गरज? भाऊ डायरेक्ट पकड ना. पण आपल्याला काय सगळं फिरायचं नाही नाही प्रभू हे पण करतो, ते पण, आणि ते पण नाराज आहे, ते पण देव आहेत ना, ते पण संत आहेत. तू हो बाबा खरं आहे.
आम्ही येडेनूच हुशार आहे. तर तिथे जातं. म्हणून अशा प्रकारे कृष्णापासून ते ज्ञान आलं. ते आणि हे ज्ञान कोण देत आहे? तर वेदव्यास देतात. आणि वेदव्यासाचे प्रतिनिधित्व कोण? मध्वाचार्य, श्रीपाद रामानुजाचार्य, त्याच्यानंतर निंबार्काचार्य, विष्णू स्वामी, जे योग्य परंपरेतून आले, यांच्याकडून जेव्हा तुम्ही ज्ञान घेतात ते भेटतं. आता प्रश्न आहे की मग 4 प्रकारचे गुरु आहेत. ठीक आहे, आता याच्यातून कोणते? तर पहिले गुरु जे असते ना, त्याला म्हणतात पथप्रदर्शक गुरु. पथप्रदर्शक गुरु म्हणजे काय? तुम्हाला मार्ग दाखवतात की बाबा बक्षी पार्कमध्ये सत्संग होतोय, सत्संगानंतर महाप्रसाद असतो आणि ते महाराज काहीतरी चांगलं सांगतात, म्हणजे त्यांना लावून देतो आणि निघून जातो. तर तो तुमच्या जीवनात पथदर्शक गुरु. मग कोणी तुमच्या घरात असेल, नातेवाईक असेल, शेजारी पाजारी, हां, तर ते पथदर्शक गुरु म्हणजे तुम्हाला कुठेतरी मार्ग दाखवून गेले. जसं माझा एक मित्र होता, तुम्हाला लय भारी सत्संग असतो. त्यानं मला सौजन्य बंगले सोडलं 2006ला आणि तो कुलकर्णी गार्डनमध्ये पाखरं बघत बसला. म्हणजे तो माझा गुरु झाला, मला त्यानं आणून सोडलं. याला माझा पथदर्शक गुरु. सेकंड गुरु आहे शिक्षा गुरु. शिक्षा गुरु म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे कोणी नॉलेज देते. मग शिक्षा गुरुमध्ये भरपूर जण होऊ शकतात. जसं कोणी ब्रह्मचारी होऊ शकेल, ग्रस्त होऊ शकेल, किंवा तुम्ही ज्यांच्या जे कोण ज्ञान घेतात त्याला शिक्षा गुरुची कॅटेगरी. तर शिक्षा गुरु काय करतात? तुम्हाला ज्ञान देऊन आत्मसात. म्हणून आपल्याकडे जी काउन्सिलिंग सिस्टम आहे, ग्रस्त, माताजी, प्रभूजी, हे शिक्षा गुरुच्या कॅटेगरीमध्ये येतात. ते तुमच्या भक्तीचं काय करतात? पोषण करतात, नरिशमेंट करतात. चल बाबा, जसं एखादी बाळ आई असते ना आणि बाळ खात नसेल ना, तर एवढाच घास खाय ना रे राजा, एवढा खाय, एवढं खाय, तू लय भारी आहे, याच्यात मी तूप घालते किंवा हलवा खाऊ घालते, तुला चॉकलेट आवडतं ना, हे घालते. मग ती आई काय करते? त्या बाळाला खाऊ खाऊ घालून त्याचं पोषण करतं. तसे काउन्सिलर लोक, माताजी, प्रभूजी काय, एकच माळा कर, हां एक नाही 2 कर ना, हां हे पुस्तक वाच, म्हणजे चॉकलेटमधून त्याचं काय करतात? ते पोषण करतात. हे झालं शिक्षा गुरुची कॅटेगरी. म्हणजे जेव्हा तुम्ही शिक्षा गुरुच्या परफेक्शन लेवलला आले, तर तिसरे गुरु असतात दीक्षा गुरु. ते काउन्सलर्स जे माताजी, प्रभूजी तुम्हाला बघतात आणि म्हणतात आता हे हे बाळ धस्तपुष्ट झालेलं आहे, आता याला काय केलं पाहिजे? योग्य ठिकाण दिलं पाहिजे. तर ते काय करतात? ते रेडीमेड प्रोडक्ट नाही, गुरुच्या सेवेत संलग्न करतात. आणि मग गुरु काय करतात? राहिलेल्या मुलाम लावून देतात की चला याला चांगली पॅकिंग करू. आणि पॅकिंग झाल्यानंतर ते काय करतात? कृष्णाच्या चरणी अर्पण करायचं काम करतात. गुरु काय करतात? दीक्षा देतात. आणि दीक्षा दिल्यानंतर तुमचं स्वयं तुमची साधना, सेवा, सदाचार याच्यावर निर्भर असतं. आणि चौथे गुरु आहे चैत्य गुरु. चैत्य गुरु म्हणजे काय करतात? तुमच्या हृदयामध्ये जसे जसे तुम्ही साधना करतात, सेवा करतात, भक्ती करतात, तर चैत्य गुरु तुमच्या हृदयात तुम्हाला ज्ञान प्रदान करतात. आणि मग तुम्हाला कधी कधी तुमच्या जीवनात डिफिकल्ट की ते चैत्य गुरु काय करतात? गायडन्स करून तुम्हाला त्या मार्गाकडून चुकीच्या मार्गाला जाता येणार नाही याच्याबद्दल चैत्य गुरु हे करतात. म्हणून आचार्य नेहमी सांगतात, दीक्षा गुरु, चैत्य गुरु आणि पथप्रदर्शक गुरुपेक्षा शिक्षा गुरु महत्त्वाचे असतात, जे तुम्हाला भक्ती पण वाढवतात, ब्रह्मजीचा पण रोल करतात. दुसरा गोल कशाचं करतात? तुमच्या भक्तीचं मेंटेन पण करतात. आणि तिसरा रोल काय करतात? जे अनर्थ आहेत ते पण डिस्ट्रॉय करतात. म्हणून याच्यापुढे जेव्हा तुम्ही श्लोक म्हणता, गुरुर्देव ब्रह्मेश्वर महेश्वर जे म्हणता, तर तुम्हाला ह्या गोष्टी आठवल्या पाहिजे. असेच गुरु असतात. आणि मग हे जेव्हा तुम्ही झालं, तर गुरु काय करतात? ह्या भवसागरला गुरु कर्णधारम, ते ह्या भवसागराला पार करून भगवंता सेवेत करतात. पण आता ह्या गुरुपाशी राहताना 3 अपराधापासून वाचायचं नाही. तर मग शास्त्र सांगतंय ग्रंथांमध्ये, भागवतामध्ये 3 गोष्टी तुमच्या भक्तीचं पोषण करतात. पण त्या 3 गोष्टीला तुम्ही सहज घेतलं तर अधोगती होती. पहिली गोष्ट म्हणजे अग्नी. अग्नी जे तुमचं पोषण करते, त्याच अग्नीला जास्त तुम्ही छेडतान तर काय होईल? जळून भस्मसात होतं. दुसरं सांगतात आर्चे विग्रह. आर्चे विग्रह म्हणजे मूर्ती. तुम्ही त्याला सहज चिपली घेता, दंडवत न करणे किंवा नको ते चुकीचे कार्य करणं किंवा साधारण समजणं, तर त्या आर्चे विग्रहाची सेवा करून भगवत प्राप्ती होती. पण त्याला सहज घेतलं तर खाली अधोगती. आणि तिसरं म्हणजे गुरु. तुम्ही गुरुला मनुष्य जेव्हा समजता, बाबा माझ्यासारखाच खातो पितो, माझ्यासारखा गप्पा मारतो, माझ्यासारखाच चुका सांगत राहतो, त्याच्या बाह्य गोष्टीतून जेव्हा तुम्ही दोषारोपण पाहायला सुरुवात करता, ज्या गुरुमुळे तुम्ही प्रगती करतात, त्याच गुरुच्या दोष पाहिल्याबरोबर जसं पाणी टाकलं ना वरतून खाली कसं आपटत आहे, तसं तो साधं खाली दणक्यावर आपटतो. भले तो फिजिकली येतो पण त्याच्या डोक्यात ज्ञान घुसत नाही. का बरं घुसत नाही? लोक म्हणतात प्रभूजी आमच्या लक्षात राहत नाही. याचा अर्थ काय? की तू गुरुच्या प्रती अपराध करतोय, दोष पाहतोय, आणि त्या दोषामुळं भगवंत ते ज्ञान रिफ्लेक्शन करतात. रिफ्लेक्शन म्हणजे काय?
आरशाला बघितलं रिफ्लेक्शन निघून जसं वापस येतं तसंच ज्ञान त्याच्या डोक्यात घुसत नाही. आणि याची कितीतरी उदाहरणं आहेत शास्त्रामध्ये. म्हणून पहिली गोष्ट की त्यांना ते भगवंताचे कृपापात्र आहेत आणि ती कृपा देण्यासाठी आपल्याकडे येत आहेत. हां, तर त्यांना साधारण नाही समजायचं. दुसरं म्हणजे त्यांचं स्वरूप समजायचं. स्वरूप काय की ते कोण्या फिजिकली विदेशी आहेत का देशी आहेत का जातीचे का पंथाचे नाही. सगळ्यात महत्त्वाचं ते भगवंताचे प्रतिनिधित्व आहेत जे करतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या गुरुचं आज्ञाचं पालन न करणं हे अपराध आहे. त्याने जे दिलेले उपदेश नुसतं गुरुपौर्णिमाला एक गुलाबाचं फूल घेऊन जायचं, एक नारळ द्यायचं, दाक्षिण द्यायचे 11 रुपये, पुढच्या वर्षीच मी भेटतो तुम्हाला, मी माझ्या जीवनात गुरु केला, सद्गुरू सद्गुरू फू, तू तुझ्या दिवसभर काय करतो गुरुला नाही. भगवान उद्धार कधी होतो माहिती आहे का? जेव्हा तुम्ही त्यांच्या आज्ञाचं जसं तसं पालन करता तेव्हा तुमच्या उद्धाराचं साधन आहे. नाही तर तुम्ही किती मोठे गुरु करू द्या, नावाला तुम्ही फासल्या जाणार आहेत. शास्त्राचं मत आहे. मी एका ठिकाणी सत्संगाला गेलो होतो, XYZ होतं. तिथे अशा सगळ्याला शिष्याला बसवतात आणि गुरु मंत्र म्हणतात, ज्याला जे वाटेल त्याने घेऊन टाका. म्हणजे सगळे पेशंट एकत्र जमा करायचे आणि मेडिकलमध्ये सोडायचे. ज्याला जी गोळी लागन ती घेऊन टाका. म्हणजे ज्याला मला पिंक आवडते, हां खाय ना पिंक खाय, तू रेड खा, रेड खाय. मरशील ना भाऊ. डॉक्टरनं ज्या पेशंटसाठी जी गोळी नेमून दिलेली ज्या आजारासाठी ती महत्त्वाची. तो बाबा असे मंत्र वाटतो टॅबलेटसारखे, चॉकलेटसारखे, स्ट्रॉबेरी हे ते 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 नाही. तिथं बराबर औषध देतात आणि म्हणून त्यांच्या आज्ञाचं उल्लंघन. तर आता मग प्रश्न पडतो, नेमकं गुरु करायचं कोणाला? तर गुरुकडे 4 कॅटेगरी असल्या पाहिजे. म्हणजे वाचो वेगम, मनसा क्रोध वेगम, जीवा उदरप्रस्थ वेगम. काय पुढचा श्लोक? एतानवेशा प्रथम शिष्यते धीरा. हा सुंदर एक श्लोक. वाचयोग आणि त्याच्या वाचेवर कंट्रोल पाहिजे. काही बडबड नाही केलं पाहिजे. राजकारण, समाजकारण, स्त्रीवर कमेंट मारणं, हास्य करणं, दुष्टांचं नाही. भगवंताचं वाच्य वेगम, केवळ वाचा. जीवा उदरप्रस्थ, अणशण काही खाल्लं नाही पाहिजे. की आज दिसतात कृष्णाचे वडापाव, जरा आणा 2-4 प्रभू नाही. हां, प्रवचनात नाही. कृष्णाचे वडापाव किंवा भेळवाला दिसला इथं एक खांदा नाही. त्याने केवळ कृष्णप्रसाद भगवंताचा भक्ताच्या, विशेष करून जे भक्ती करतात त्यांच्या घरचाच प्रसाद, काही का असेल डाळ राईस असं ना, पण तो आनंद खावा. वाच. जीवा उदरप्रस्थ, उदरावर कंट्रोल पाहिजे. असं तोंड वाढलं नाही पाहिजे. तोंड म्हणजे की नुसतं भरायचं. जनेंद्रिय, त्याचे इंद्रिय निग्रह पाहिजे. तो ग्रस्त असो का ब्रह्मचारी असो का संन्यासी. इस्कॉनमध्ये 2च लोकांना दीक्षा देण्यासाठी आलो आहे. एक संन्यासी आणि दुसरं ग्रस्त. ब्रह्मचारी दीक्षा देत नाहीत. असे कितीतरी. तर त्याचे इंद्रिय निग्रह पाहिजे. आणि त्याच्यानंतर मनावरला क्रोध आणि मनाचं नियंत्रण, मिथ्याचारी, हे 6 गुण ज्याच्याकडे असेल त्यालाच गुरु करावे, असं कोणाला नाही कर. दुसरं लक्षण आहे गुरुला, तो योग्य परंपरेतून आलेला पाहिजे. 4 परंपरा आहेत पद्मपुराणानुसार. जसं तुम्ही ऑथराईज युनिव्हर्सिटी असते ना तुमच्याकडे, पुणे युनिव्हर्सिटी किंवा IIT, MIT, IIT याच्यातून जेव्हा डिग्र्या घेतात तर तुम्हाला चांगला पॅकेज भेटतो. तसं आध्यात्मिकमध्ये 4 ऑथराईज युनिव्हर्सिटी. श्री संप्रदाय दक्षिण भारतात लक्ष्मीपासून आलेले, श्रीपाद रामानुजाचार्यांच्या परंपरेतून घेतले. दुसरं आहे कुमार संप्रदाय, जे ब्रह्माजीचे 4 मानसपुत्र आहे, सनक, सनातन, सनंद, त्या संप्रदायातून तुम्ही घेतलं पाहिजे. निंबार्काचार्य किंवा वल्लभाचार्य. त्याच्यानंतर रुद्र संप्रदाय. रुद्र संप्रदाय म्हणजे महादेवापासून आलेला आहे, त्या परंपरा. आणि चौथा आहे ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय, जे ब्रह्मापासून मध्वाचार्य, जे उडपी कृष्णा, आणि त्याच्यामध्ये ही इस्कॉन हरिकृष्ण संस्था मध्वाचार्य संप्रदायातून, ब्रह्म मध्व गौड म्हणजे गौड देशातून जी परंपरा आहे, या 4 संप्रदायातून तुम्ही कुठेतरी नॉलेज घेता. असं पद्मपुराणामध्ये मी माझं काही सांगत नाही इथं, नाहीतर लगेच कमेंट येते तुमच्या, अरे असं कसं तसं कसं. कोणी प्रामाणिक असेल माहीत नाही. ज्यानं ह्या 4 पद्मपुराणाच्या दिलेले याच्यामध्ये ह्या परंपरेतून तुम्ही तरी घेऊ शकतात. कुठे तुम्हाला जिथं वाटेल ती दीक्षा घेऊन ते फॉलो करू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे ते आचार्य पाहिजे. आचार्य म्हणजे जे सांगताय ते फॉलो केले पाहिजे. मी तुम्हाला सांगायचं जप करा जप करा, मी स्वतः नाही केला तर फरक नाही पडणार. तर आचरणातून शिकवलं पाहिजे की भक्ती कशी केली पाहिजे, तुमची चेतना भगवंताकडे कशी केली पाहिजे. आणि आचार्य म्हणजे स्वतःच्या उदाहरणातून दाखवलं पाहिजे. सेवा करणारे, साधना करणारे, सदाचार करणारे, स्वाध्याय करणारे असे गुरु. चौथी गोष्ट ते ब्रह्मनिष्ठ पाहिजे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय की भगवंताशी व त्यांच्या मनामध्ये दुसरं काहीच नसलं पाहिजे.
आजकाल मीडियामध्ये जो तो बाबा उठतो, राजकारणावर बोलतो, याच्यावर बोलतो, त्याचं कामधंदेच नाही. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये एक सुद्धा तुकाराम महाराजांना राजकारणावर बोललेला संबंध नाही. चैतन्य महाप्रभू बोलले नाही. जे प्रामाणिक संत असतात ते ह्या चिखलापासून दूर राहतात. आपलं कामच नाही. ज्याला जे काम नेमून दिलं त्याने ते करावं. आपलं काम आहे प्रामाणिक लोकांना भगवत भक्तीत लावणं. हे जगात किती राजकारणी बदलले तरी जगातल्या समस्या सॉल्व्ह होणार नाहीत. एकाच माळीचे मणी येते, त्याच्यात नाही पडायचं. त्याच्यानंतर सगळ्यांना शास्त्राचा सार जाणणारा पाहिजे. तो काय पाहिजे की तुमच्याकडे भार नसला पाहिजे. काय पाहिजे? शास्त्राचा सार जाणणारा पाहिजे, जे तुम्हाला तुमच्यासाठी काय योग्य आहे. जसं दुधामध्ये विरजण घातलं, दही होतं, दह्यामध्ये ताक होतं, ताकातून लोणी काढतं, लोण्यातून तूप भेटे, तसं साधकासाठी सार काढून दिला पाहिजे. बाबा या कलियुगातला सार काय? भगवत नावाचा जप. हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि असं करून तुम्ही केलं पाहिजे. तर आता नेमका शेवटचा प्रश्न आहे, गुरुपौर्णिमेचं काय करावे आणि काय करू नये. तर सकाळी लवकर उठून स्नान केलं पाहिजे, शुद्ध झालं पाहिजे. गुरु किंवा आध्यात्मिक जे गुरु आहेत त्यांचा जो प्रतिमा असेल, तुम्ही ज्यांना मानतात, त्यांना एकतर ते देह असेल तर त्यांना जाऊन तुम्ही भेटलं पाहिजे. नसेल शक्य तर त्यांच्या प्रतिमाचं तुम्ही काय केलं, पूजन केलं पाहिजे. त्यांना फळं, पुष्प, वस्त्र, दक्षिणा अर्पण केली पाहिजे, की की तुम्ही आमच्यावर विशेष करून कृपा करतात. ते बी का करायचं? कारण ते वेदव्यासाचे प्रतिनिधित्व करतात आणि जेव्हा त्यांना अर्पण करतात ते त्यांना भेटत. तर ते करण्यामागचं दोन काम आहे. एक तर त्यांचं ऋण फेडण्यातून त्यासाठी केलं. दुसरं कृतज्ञता व्यक्त. मी काही देऊ शकत नाही गुरुदेव, पण एक प्रेमाचं प्रतीक म्हणून मी तुम्हाला देतो आहे, ही दुसरी गोष्ट. तिसरं, जो फोटो गुरु नसेल तुमच्या तर वेदव्यासांच्या फोटोचं पूजन केलं पाहिजे. वेदव्यास हा सगळ्यात गुरु, ते केलं पाहिजे. किंवा मंदिरात जाऊन तुम्ही केलं पाहिजे. त्या दिवशी तिसरी गोष्ट, तुम्ही त्यांना गुरु मानता त्या त्यांच्या मुखारविंदातून त्यांचे प्रवचन ऐकले पाहिजे किंवा त्यांच्या ग्रंथाचं तुम्ही वाचन केलं पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे. म्हणून आपल्याकडे त्रिसंध्या केल्या जातात. त्रिसंध्या म्हणजे काय? सकाळ, दुपार आणि संध्याकाळी 3 टाईम गुरुला स्मरण केले पाहिजे की गुरुदेव माझ्याकडे लक्ष ठेवा. जेव्हा शिष्य गुरुचं स्मरण करतो ते गुरु पण शिष्याचं स्मरण करतात. आणि गुरु हृदयातून कनेक्ट असतं शिष्यांचं, तर ते केलं पाहिजे. त्यांचं उपदेश, प्रवचन, सत्संग ऐकले पाहिजे. त्याच्यानंतर ते गुरु हयात नसेल तर वेदव्यासाने जे दिलेले ग्रंथ आहेत, विशेष करून भगवद्गीता, भागवत, रामायण, महाभारत, हे ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. त्या दिवशी उपवास किंवा ब्रह्मचार्याचं पालन केलं पाहिजे गुरुच्या प्रसन्नासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गुरुनं आपल्या जीवनात काहीतरी अमूल्य उपदेश दिला आहे. गुरुपौर्णिमेचा सगळ्यात मोठा पॉईंट म्हणजे त्याने दिलेल्या उपदेशाचं पालन करणं म्हणजे खरी गुरुपौर्णिमा. त्याने तुम्ही बाकीच्या गोष्टी करता आणि त्याच्या उपदेशाचं पालन करत नसेल तर ती गुरुपौर्णिमा होणार नाही. तुमचं एक फूल, गुलाबाचं फूल आणायचं, हातभर रुमाल द्यायचा आणि म्हणायचं गुरुदेव तुम्हाला पोर नाही. काही शिष्य तर ह्याच वर्षाला त्या वर्षाला, त्याला काय अर्थ नाही सगळ्या डोळे. तर कृतज्ञता व्यक्त. तर काय गोष्टी करू नये? सगळ्यात महत्त्वाचं, गुरुविषयी अपशब्द किंवा अपमान करणं टाळलं पाहिजे, ॲटलिस्ट त्या दिवशी तरी. नाही तर काही जण असतात, एक जण राधागोविंद महाराजाकडे गेला, मला जप करते हो का? हां, मला जप, माला फेरते हो? मैंने गुरु किया है. अच्छा, भागवतम पढ़ते हो? मैंने गुरु किया है. सत्संग को जाते हो का? मैंने गुरु किया है. बोले मैं क्वेश्चन क्या, प्रश्न क्या पूछ रहा हो, आप उत्तर क्या दे रहे? बोले देखो महाराज, मैं भी जप करूँ, मैं भी भागवतम पढ़ूँ, और मैं सत्संग करूँ तो गुरु क्या करेगा क्या? हां, गुरु काय करणार? मी जर सगळं केलं तर गुरु करणार काय? तर नाही. गुरु म्हणजे त्याने दिलेल्या आदेशाचं पालन करणं. आणि गुरु एकच सांगतात, तुर्नादपी सुनेचना तरोरपी सविष्ण अमाने न माने देणं कीर्तन्य सदारी. 4 फॉर्म्युला सांगतात. तुर्नादपी, गवतासारखं काय करा, नम्र राहा. तरोरपी सविष्ण, झाडासारखं सहनशील राहा. अमाने न मान देणं, स्वतःला मान सन्मानाची अपेक्षा ठेवू नका, दुसऱ्याला मान सन्मान द्या. आणि सगळ्यात शेवटी एक गोष्ट सांगता महाराज म्हणतात, अलंकार आहे, कीर्तनीय सदारी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. सगळ्यात शेवटी काय करून द्या, मद्य, मांस, कांदा, लसण याचं सेवन टाळलं पाहिजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी, जे गुरुला प्रसन्न. एकदा शिक्षाष्टमपूरला एका मोठ्या सेलिब्रिटीने विचारलं, तुम्ही कांदा का खात नाही? ते म्हणतात, मला कांदा खायला खूप आवडतो, पण माझ्या गुरुला आवडत नाही म्हणून मी खात नाही. काय उत्तर दिलं त्याला?
आणि ते कोण व्यक्ती होते? अजय देवगन होता। 66 नंबरला प्रश्न विचार, आप खाते क्यों नहीं? तो बोले मेरे गुरु को पसंद है और गुरु मुझे बहुत पसंद है, इसलिए मैं नहीं खाता। क्या आन्सर दिया यार आपने! असं मॅच्युरिटीने दिलं। मग उद्या तुम्हाला कांदा लसूण का खात? डॉक्टरनं मना केलं म्हणून, नाही तर मला खाण्याची खूप इच्छा आहे, भजे तर लय आवडतात। मग डॉक्टरनं मना केले आणि तुम्ही सांगता मी सत्संगाला जातो, मग तुम्हाला ते डबल चेप्पी करतील तुम्ही बिना ते ज्ञान पाजळते नाही। तर ते टाळ। त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करू नये। चौथी गोष्ट, गर्व अहंकार नाही केला पाहिजे। आज मी गुरुला वर्षभर डोनेशन देतोय, त्याचा आश्रम माझ्यामुळं चालतंय, हां, किंवा दरवर्षी माझ्याकडेच येतो, माझ्याच घरात थांबतो, बँड वाजली तुमची, अहंकार नाही। चौथी पाचवी गोष्ट, उपवास नाही करायचा, आपल्या गुरुभावांची निंदा नाही केली पाहिजे, दोषारोपण नाही केलं पाहिजे। गुरु आणि गुरुभाव, राधानाथ महाराजाला शिक्षाष्टमपूर्वी एकदा प्रवचन सांगत होते, ते म्हणे तुमच्या गॉड ब्रदर आणि गॉड सिस्टरमध्ये जमत नसेल तर महाराज प्रसन्न होणार। गुरु महाराज म्हणले नेहमी, मला जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुमच्या गुरुबंधूमध्ये एकूण एकाला पहा। काय? तुम्ही मला जेव्हा तुमच्या गुरुबंधू आणि गुरुभगिनीमध्ये पाहता तर तुम्हाला माझा अनुभव तुम्हाला जाणवेल। तुम्ही त्यांना शिव्या घालत बसता आणि दोषारोपण करता तर मी तुमच्याजवळ कधी थांबणार नाही। हे जेव्हा वाक्य वाचलं, शिक्षाष्टक म्हणून सांगितलं, बापरे किती हे! तर तुम्हाला गुरुबंधू कुठं पाहिजे? एकूण एकाच्या जवळ पाहिजे। म्हणून ह्या गोष्टी टाळा आणि गुरुपौर्णिमा साजरी करा, ज्यामुळे वेदव्यासाने दिलेलं आपण पालन करून आपल्या जीवनाचं करू। खूप खूप धन्यवाद। हरे कृष्ण।